अवघ्या एका वर्षातच समृद्धी महामार्गावर भेगा पडल्या। MSRDCनं केलेला हा दावा जो होता तो फोल ठरलेला आहे। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावर मोठा खड्डा आहे आणि तिथे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय रस्त्यावरच्या मोठ्या भेगांची। समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर याच्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होते। अवघ्या एका वर्षात समृद्धी महामार्गाची ही अवस्था आपण पाहतोय। मोठमोठ्या भेगा या रस्त्यावर पडलेल्या आहेत। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावर एक मोठा खड्डा सुद्धा पडलाय जिथे अपघात होण्याची सुद्धा भीती आहे। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। सुमित, हे जे काही सध्या रस्त्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळते, हे जे चित्र पाहायला मिळत आहे त्याची दखल मुळात घेतली गेली आहे का त्या संदर्भात काही कारवाई करण्यासाठी? अद्याप तरी कुठली दखल याची घेतली गेली नाहीये। समृद्धी मार्गाला खुला होऊन अवघे एकच वर्ष झालेले आहे। त्यात सर्वात मोठ्या भेगा या माळीवाडा दरम्यान इंटरचेंजला पडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे। MSRDCने जो दावा केला होता M40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यावर 20 वर्ष खड्डे पडणार नाही असा दावा MSRDCने केला होता। मात्र हा दावा कुठेतरी सक्षम फेल ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे। माळीवाडा इंटरचेंज दरम्यान मोठे मोठे 3 सेंटीमीटर रुंदीचे 50 फूट लांबीच्या भेगा या समृद्धी महामार्गाला पडल्याचं बघायला मिळत आहे आणि अद्याप तरी याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। मात्र यावर आता प्रशासन काय निर्णय घेते बघणं महत्त्वाचं असणार आहे।